घेऊन येत आहेत माझे मित्र सागर मोरे. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद हरीश सर. वळूयात सेमीफायनलच्या मॅचच्या दिशेने. जो जिंकणार आहे त्याला एक तरी ट्रॉफी निश्चित होणार आहे. जो जिंकणार आहे तो फायनलमध्ये जाणार आहे. पहिल्या वर्षामध्ये बाबाजी संघाने आपण पहिला चिंतामणी बाबाजी संघाने पहिलंच वर्ष नावावर केलं होतं, परंतु यही वर्ष नाव करणार का त्यासाठी देखील हा संघ आपण पाहू शकतो. स्वतः आपण पाहिलं तर गोलंदाजी मात्र गोलंदाज स्वतः बाबाजी मात्र दाखल झालेत. स्ट्राईक एंडला आकाश, त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर नकुन आणि ही जोडी खूप चांगली कामगिरी आकाश आणि नकुनने कालच्या दिवसामध्ये. मी विशेष करून साऊथ मुंबईचं क्रिकेट काल पाहिलं तर काल पाऊस होता आणि काल पावसात देखील साऊथ मुंबईकरांनी खुश केलं. खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला गेला. त्यातून हे दोन संघ इथपर्यंत दाखल झालेत, परंतु इकडून पुढे जायचंच आहे आणि एखाद्या ट्रॉफीसोबत फोटो काढायचा आहे. त्यासाठी मात्र झुंज चालू आहे. सेमीफायनल नंबर 1 तुमच्या समोर चालू आहे. हा बॉल आपण पाहिलं तर डाव्या एसटी बाहेर पंचदंडित करतात. व्हाईट बॉल. कालच्या दिवसामध्ये दोन्ही संघाने खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना मात्र इकडे दाखल झालेत आणि विकेट देखील थोडासा चेंज झालाय. क्लायमेट देखील चेंज झालाय. काल पाऊस होता, आज पाऊस नाहीये, त्यामुळे आज वेगळ्या प्रकारे तुम्हाला कामगिरी करावी लागेल. काल आकाशने देखील मनं जिंकलेत. साऊथ मुंबईचं क्रिकेट आकाश भुवननी देखील खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना आपला एक बोलबाला राहिला गेलाय, परंतु तोच परफॉर्मन्स आज आपल्या विभागात एवढी मोठी क्रीडा स्पर्धा आहे तर तिकडे आपल्याला परफॉर्मन्स दाखवावा लागेल आणि आकाश त्याच प्रयत्नामध्ये असतील की कशी बशी ही मॅच जिंकून आपल्याला फायनलमध्ये जायचं आहे. फायनल देखील समोर व्यावसायिक गट असणार आहे, त्यांना देखील आपली साऊथ मुंबईची थोडीशी चटक द्यावी, त्यांना देखील इकडे थोडं प्रयत्न करावे आणि म्हणजे इकडे जिंकणं थोडंसं डिफिकल्ट आहे. आज फायनलची मॅच देखील पाहण्यासारखी असणार आहे, कारण की व्यावसायिक गटाला देखील हा थोडासा वेगळा फॉर्मॅट आहे, त्यांच्यासाठी देखील नवीन आहे. समोरचे स्थानिक खेळाडू आहेत सर्व, त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट त्यांच्या सातत्याने त्याच फॉर्मॅटमध्ये खेळतात. त्यामुळे ही मॅच आणि याच्यानंतरच्या 2 मॅचेसचा देखील आपण एक चांगला आनंद घेणार आहोत. बॉलिंगसाठी बाबाजी. आई बॉल आपण पाहिला तर बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. टॅप केलं गेलं. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय आकाश यांच्या माध्यमातून. रनचा विचार केला तर 4 धावा होत्या धावफलकावर. किती पहिल्या वर्षापासून आज 18वं वर्ष आहे बाबाजींचं नातं राहिलं या क्रीडा स्पर्धेची आणि आज पहिलं वर्ष नावावर केलं, परंतु आज 18व्या वर्षात देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि आज मीही देखील खूप वर्ष क्रिकेट खेळतोय. काल देखील एक चांगली मॅच रंगली. पावसात देखील दर्शनचं मी नाव आवर्जून केलं. दर्शनने जो परफॉर्मन्स केला बॅटिंग करत असताना एक चांगली छाप सोडली आणि इथपर्यंत पकड निर्माण केली होती. कालची टी शर्ट पुन्हा आज घालायची असेल तर काल जिंकावं लागलं, म्हणून आज टी शर्ट अंगावर घातली आहे आणि सुकवावी लागली. ती टी शर्ट घालून यायची आहे. हाही बॉल आपण पाहिला तर पुन्हा इथे टॅप करण्याचा प्रयत्न. अगदी कालच्या दिवसापेक्षा आजचा खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते, कारण की आज पाऊस नाहीये, त्यामुळे एक चांगले मिडल बॅटवर मात्र बॉल येत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इकडे समाप्त झालाय. स्कोरचा विचार केला तर 5 धावा झाल्या धावफलकावर. आज अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेसाठी आणि कोण चॅम्पियन ठरणार. जय अंबे संघ आयोजित श्री अंबा माता चषक 2022 कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले तर सर्व नावं आपण गणरायाची नावं होती, देवीची नावं होती, चिंतामणी, नंतर बाबदेव पॅकर्स, महालक्ष्मी बॉईज, अष्टविनायक संघ, म्हणजे बहुतेक नावं आपण पाहिले तर गणरायाज आणि अंबेमातेचं नाव होतं. आज देखील आपण पाहिलं तर सत्यविनायक हे नाव देखील आपण पाहिलं, नंतर रेम्बो कॉप्स, मंगलमूर्ती देखील आपण नाव पाहिलं. म्हणजे मुंबईची परंपरा आहे, जसं पावसाळा सुरुवात होते तशी इकडे सणांना देखील सुरुवात होते. दहीकाला, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं आणि गणपतीचे 11 दिवस मुंबई पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी मात्र गोलंदाज दोन्ही टीमचा एक एक खेळाडू पाठवायचा आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर कुणाल, कालच्या दिवसामध्ये कुणालने देखील खूप चांगली बॉलिंग केली होती. आज त्याच अंदाजामध्ये बॉलिंग करावी लागेल. नकुन आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली गेली. बॉल आतमध्ये आला आणि त्याला अगदी नकुलच्या अंदाजामध्ये फटका पाहायला गेलाय. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करताना आपण पाहिले. प्रत्येक खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला गेला. हा बॉल आपण पाहिलं तर डाव्या एसटी बाहेर पंचदंडित करतायत. व्हाईट बॉल, व्हाईट +1 म्हणजे रन जर आपण पाहिलं तर तब्बल 2 पुढे जाईल. एक्स्ट्रा रन्स त्या ग्राउंडवर टाकून चालणार नाहीये. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर अगदी तुम्हाला एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. जर मॅच जिंकायची आहे तर एक चांगला टार्गेट तुम्हाला सेट करावाच लागेल. 8 रन झाले धावफलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे बॉलिंगसाठी कुणाल.
या जोडीने खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. आपण पाहिलं तर आकाशने आणि नकुलने कालच्या दिवसामध्ये देखील बॅट सोडायला तयार नव्हते. असं वाटलं बॅटिंग कधी भेटलीच नाही, अशीच बॅटिंग करत होते दोघं. एक ओव्हर तोही खेळत होते, एक ओव्हर ते खेळत होते, म्हणजे असे 4 ओव्हर ते अगदी दोघंच खेळून जात होते आणि खूप चांगला परफॉर्मन्स दोघांनी केला होता. परंतु ही मॅच सेमीफायनलची मॅच आहे. इकडे मात्र थोडासा प्रेशर जरूर असतो. हाई बॉल विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, मिस फील्ड पाहिली गेली. तिकडे आपण पाहिलं संधी निर्माण झाली. पहा फर्स्ट आयटम मध्ये बॉल लागलाच नाहीये आणि इकडे आपण पाहिलं तर अगदी पडझड पाहायला मिळाली. त्यामुळे बॉल कॅरी करून स्टंपला लावणं खूप महत्वाचं आहे. कुणालची थोडीशी धडपड पाहायला मिळाली, कुणाला स्वतःवर नाराज आहेत, कारण की इकडे अशा संधीचा तुम्हाला फायदा उचलावाच लागेल. जेव्हा तुम्ही सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस खेळता, क्वार्टर फायनल सेमीफायनल खेळता, तेव्हा त्या संधीचा तुम्हाला फायदा उचलणं खूप महत्वाचं आहे. एक महत्वाची सेमीफायनल आहे, दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची मॅच आहे. एक संघ जो जिंकणार त्याला एक पारितोषिक नक्कीच लागू होणार आहे. तब्बल 51,000 तरी नाही तर 31,000 तरी, एक ट्रॉफी तरी, मोठी ट्रॉफी त्याच्यापेक्षा छोटी ट्रॉफी, दोन्ही छोटी ट्रॉफी बोलून चालणार नाहीये, कारण की दोन्ही ट्रॉफी अगदी उंच उंच आहेत. क्रीडा स्पर्धेची ओळखच आहे उंच उंच ट्रॉफीज. मॅन ऑफ द सिरीजसाठी सोन्याची चैन, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी देखील एलईडी टीव्ही आपण पाहू शकतो. हाई बॉल आपण पाहिलं टॅप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. आपण पाहिलं तर कुणाल यांच्या माध्यमातून येतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल देखील इथे मात्र मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. आपण पाहिलं तर संघ चिंतामणी बाबाजी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर एका साईडला जय अंबे तारदेव. इथे आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी काढा घेतली आहे. रब्बर बॉल असल्यामुळे रब्बर बॉल लवकर ट्रॅव्हल होतो आणि तिकडे आपण पाहिलं तर एक रन गोसांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धावफलकाचा विचार केला तर 11 रन्स होतात धावफलकावर. हाई बॉल आपण पाहिलं तर चुकी झाली आहे. पिचिंग थोडीशी आपण पाहिलं तर चुकीच्या पद्धतीने पडली गेली आहे आणि पंचांनी दंडित केला. व्हाईट बॉल आणि व्हाईट +1 म्हणजे रन जर आपण पाहिलं तर दोन्ही पुढे जाईल. 13 धावा होत्या धावफलकावर. सेमीफायनल नंबर 1 चालू आहे. अजूनही 2 मॅचचा आपण आनंद घेणार आहोत. फायनल मॅच वर देखील सर्वांच्या नजर असणार आहेत. कोण चॅम्पियन होणार, अंतिम दिवस आहे. काही क्षण मात्र क्रीडा स्पर्धेचे राहिले आहेत. जय अंबे संघ आयोजित श्री अंबा माता चषक 2022 सर्व ज्या संघांचा देखील खेळाडूचा देखील त्या प्रकारचा सन्मान करण्यात आला. जय अंबे संघासाठी जे एक निष्ठेने खेळत आहेत, खूप वर्षाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, त्यांचा देखील इथे सन्मान करण्यात आला. आणि अंडरआर्म क्रिकेट खेळता खेळता ओरम क्रिकेटचे देखील काही खेळाडू आपण पाहिले गेले. लेदर बॉल क्रिकेट देखील आपल्या विभागातून काही खेळाडू पाहिले गेले, त्यांचा देखील इथे विशेष सन्मान केला गेला. नक्कीच आपण पाहिलं तर राजन सुर्वे यांच्याकडून आपण पाहिलं तर सेमीफायनल मॅन ऑफ द मॅचसाठी 501 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे दोन्ही सेमीफायनलसाठी. आणि फायनल मॅचसाठी आपण पाहिलं तर तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. राजनजी सुर्वे आपल्या देखील अगदी मनापासून हार्दिक आभार. म्हणजे या मॅचमध्ये तुम्हाला साडी तर मिळणार आहे, ट्रॉफीज देखील मिळणार आहे, टी शर्ट देखील मिळणार आहे. त्याबद्दल त्याबरोबर आपण पाहिलं तर 501 रुपयाचा कॅश प्राईज देखील आपण पाहायला मिळणार आहे.
निर्माण केली. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंगच्या जोरावर देखील काही खेळाडू फक्त फिल्डिंगसाठी देखील टीममध्ये येत असतात. सेकंड इनिंगमध्ये जर बॅटिंग झाली असेल तर फिल्डिंगसाठी 2 प्लेयर्स इन केले जातात. म्हणजे हे तुमच्या संघामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. काही बॉलवर आपण पाहिलं तर टॅप केला गेलाय. रनचा विचार केला तर एकरी पुढे जाईल आणि 18 धावा होते धावफलकावर. खूप चांगली बॉलिंग केली आहे स्वप्नीलने. एक त्याचं कार्य केलं की 6 बॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात आणि अंडरआर्म क्रिकेटचं मी तर म्हणेल की फॅक्टर आहे. तुम्ही 6 बॉल मध्ये टाका आणि साईडला व्हा. बंटू हो आवाज आज गिरगावकरांसाठी देखील कित्येक वर्ष आपण ऐकला गेलाय. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. स्वप्नीलने अगदी संघाला आपल्या मात्र पूर्णपणे मॅच मध्ये घेऊन आलाय. नक्कीच मी म्हणतं की वडिलांपेक्षा चांगली कामगिरी पाहायला मिळाली. म्हणजे नक्कीच वडिलांच्या तालमीत तयार झालाय आणि आज खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो स्वप्नील यांच्या माध्यमातून. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झालाय. स्कोरचा विचार केला तर 18 धावा झाल्या धावफलकावर. आज अंबे माता चषक 18वा पर्व या क्रीडा स्पर्धेचं अंतिम दिवस आहे. दीपक मांडवकर साहेब नंतर आपण पाहिलं तर अशोक मांडवकर साहेबांचं देखील या क्रीडा स्पर्धेला खूप मोलाचं योगदान राहिलं गेलंय. आज आणि तो मॅचसाठी सेमीफायनलसाठी आपण पाहिलं तर राजन सुर्वे साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असणारे 2 सेमीफायनलसाठी फायनल मॅचसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघूयात की सेमीफायनल आणि फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच घेणं ही देखील मोठी गोष्ट असते. कारण की ती मॅच थोडीशी प्रेशर असते, अंडर प्रेशर खेळायचं असतं. तिकडून जर माघारी परतला कोणाला आवडत नसतं. परंतु आज त्याही मॅचची देखील सर्वांची नजर असणार आहेत. त्याच्यानंतर आकाश गुरव आणि रोहन चिल्ले म्हणजे जॉर्ज कल्याण आणि सत्यविनायक कामोटे आपण आपली टीम रेडी करायची आहे, वॉर्मअप करून घ्यायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला सेमीफायनल खेळावीच लागणार आहे आणि आपण सज्ज राहायचं आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, अगदी प्रेक्षकांना जागा उभ्या राहायला जागा नाहीये. ती समोरच्या दिशेने देखील प्रेक्षक वर्ग इज नो बॉल. कुठल्याही प्रकारे चेक नसणार नाहीये. म्हणजे हाई बॉल आपण कष्ट तुम्हाला करावे लागेल. कुठलीही गोष्ट घर बसल्या मिळत नाहीये. हाई बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळाला. खूप चांगला फटका पाहायला मिळाला आकाश यांच्या माध्यमातून. पहा तुम्ही कधी डेथ ओव्हरमध्ये बॅटिंग पाहताना तर बॅट्समन तिकडे बॅट खोलत असतो की एका दुसरा मोठा स्ट्रोक यावा आणि आकाशने तेच कार्य करतायत की स्टार्ट टू एंड खेळून फायदा काय आहे. म्हणजे इकडे आपण एका दुसऱ्या चौकार लागलो तर त्याचं काहीतरी खेळण्यासारखं वाटतं. म्हणून आकाश देखील एक मॅच आणि मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत. स्कोरचा विचार केला तर 24 धावा झाल्या धावफलकावर. इथे आपण पाहिलं तर खूप चांगली यष्टिरक्षण पाहिलं गेलं. आकाश यांच्या माध्यमातून नक्कीच कौतुक करेल. हाईट कम फाईट ज्यादा आणि अगदी खूप चांगलं तिकडे आपण पाहिलं तर एफर्ट्स पाहिले गेले आणि यतीनला मात्र इथे मैदान सोडावं लागेल. यतीन नाराज असेल. स्कोरचा विचार केला तर आतापर्यंत 24 धावा झाले धावफलकावर. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. सेकंड इनिंग मध्ये देखील ही मॅच रंगताना पाहायला मिळेल कारण की सेमीफायनल आहे आणि अशा मॅचेस आपल्याला रंगतानाच पाहायला मिळत असतात. बॅटिंगसाठी आपण पाहतो ऋषिकेश विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या प्रकारे बॉलला वळवलं गेलं आणि फलंदाजाला अक्षरशः जागच्या जागी गोल गोल फिरवलं. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला आणि फलंदाज ऋषिकेश यांना देखील मैदान सोडावं लागलंय. बॅक टू बॅक 2 विकेट. हे 2 विकेट खूप महागात पडू शकतात कारण की जर इकडे 2 रन केले असते तर 27चा टार्गेट आला असता.
म्हणजे तुम्हाला क्रिकेट मैदानात आणि तुमच्या मनात खेळणं देखील खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि तीच चुकी मी तर म्हणेल यतीन आणि ऋषिकेशनी केली आहे. जर इकडे 2 रन्स आले असते तर मॅच खूप चांगली बनली असती. त्यामुळे इकडे मॅच थोडीशी आपण पाहिलं तर 25 धावांचा पल्ला गाठावा लागेल चिंतामणी बाबाजी या संघाला. जर मॅच जिंकायची आहे तर 24 बॉलमध्ये 25 धावांचा तुम्हाला इथे पल्ला गाठावा लागेल. एक चांगली मॅच आहे, परंतु समोरचा संघ देखील मॅच सोडणार नाहीये. नक्कीच आमच्यासोबत व्यासपीठावर अगदी एक विशेष त्यांचं आवाज टीम पूर्ण आपण देखील सज्ज राहायचं आहे. 24 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे चिंतामणी बाबाजी या संघाला ही मॅच जिंकण्याकरिता. एक चांगली मॅच पाहायला मिळेल आणि जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसं मात्र मी घेऊन जातो. अगदी 2 दिवस आपण त्यांचा आवाज ऐकला आणि खूप चांगला आवाज अगदी 4ही लँग्वेजमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती लँग्वेजमध्ये त्यांचा देखील आपण आवाज ऐकत असतो. द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांडे सरांकडे धन्यवाद. धन्यवाद सागर मोरे, आपका बहुत बहुत शुक्रिया. आप देख रहे हैं जैम्बे संघ आयोजित श्री अंबा माता चषक 2022 सेमीफाइनल के दोनों मैन ऑफ द मैच प्लेयर के लिए 501 रुपए का कैश अवार्ड और फाइनल के मैन ऑफ द मैच के लिए 1001 रुपए का कैश अवार्ड. राजन सुरवीदारा पहला ओवर कर रहे हैं. राजा आते ही पहली बॉल को टैप किया, 1 रन. राजा ने कल अपने पहले ओवर में 2 विकेटें ली थी और ब्रेक लगा दी थी जब उन्होंने तारदेव पैकर्स को पराजित किया था पहले राउंड में. कुणाल और राहुल कल के पहले मैच में कुणाल और दूसरे मैच में राहुल मैन ऑफ द मैच रहे थे चिंतामणि बाबाजी के लिए और इसलिए उनके टी शर्ट का रंग सेम दिख रहा है. कुणाल और राहुल. कुणाल ने बरसते हुए बरसात में अच्छी बैटिंग की थी और राहुल ने तो बिल्कुल कल दिल जीत लिया था सबका. नो बॉल. अंपायर अजीत निकम ने भी बहुत जोर से नो बॉल चिल्लाया था. ऐसा कब होता है जब बाइक के साइलेंसर के ऊपर आपका पैर आ जाए. नो, जिस तरह से उन्होंने बताया. इस बार लेमन कट अंडर एंड थ्रो था. देखिए उन्होंने इस बार विकेट कीपर को कहा कि ये हो सकता था. ये वही भाई साहब थे जिन्होंने कल रॉजर फेडरर का कैप पहना था. स्कोर 3, 25 रन बनाने मैच जीतने के लिए. टैप करते हुए खेल दिया चिंतामणि बाबाजी. हेलो. स्कोर आगे बढ़ता हुआ 4-4. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन है. कुणाल राइटी है, राहुल लेफ्टी है. हेलो. बहुत अच्छा प्लेसमेंट किया था वहां पर. 1 रन और. स्कोर आगे बढ़ता हुआ 5. मौके की नजाकत को देखकर बैटिंग चल रही है. कोई जल्दबाजी में नहीं है चिंतामणि बाबाजी. स्टंप के बहुत करीब आकर बॉलिंग करते हुए राजा. और यहां पर स्वीप कर दिया. स्क्वायर ऑफ द विकेट. 1 रन. पहले ओवर की समाप्ति पर स्कोर हो गया कुल मिलाकर 6 रन. 6 एट द एंड ऑफ फर्स्ट ओवर. अब 18 गेंदों में 19 रनों की जरूरत है. 18 चेंडू 19 धावा.
18 balls 19 runs to win। पहला सेमीफाइनल का मुकाबला चल रहा है चिंतामणि बाबाजी और जय अंबे तारदेव के बीच में। दूसरा सेमीफाइनल सत्यविनायक कामोठे और जॉर्ज कल्याण, ये दो टीमों के बीच रहेगा। 18 बॉल 19 रन और नया ओवर लेकर आ रहे हैं अब बंटी ने कल अच्छी गेंदबाजी की थी। क्या बंटी बजा पाएंगे खतरे की घंटी? आइए इंतजार करते हैं। बंटी के सामने राहुल की भी एक अलग स्टाइल है, देखिए अच्छे से खड़े हैं। राहुल नाम तो सुना ही होगा। दो कदम आगे आए, कदमों का अच्छा इस्तेमाल, ड्राइव किया, ऑफ ड्राइव 1 रन। स्कोर हो गया 7। 17 गेंदे 18 रन, 17 चेंडू 18 धावा, 17 बॉल्स 18 रन्स टू विन। वाइड बॉल, ये वाइड बॉल थोड़ा ज्यादा तेज करने गए और नो बॉल दिया गया है स्ट्राइकर एंड के अंपायर अजीत निकम द्वारा। सब कुछ सही जा रहा था, मानो जय अंबे तारदेव के लिए बिल्कुल रसगुल्ले की तरह मीठा स्वाद था, उसमें किसी ने नमक डाल दिया। और अब ये फ्री हिट की बॉल, राहुल फ्री हिट की बॉल पर 1 रन लिया राहुल ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 9 पे पहुंचा है। 9 स्कोर 9, 16 टू विन। कुणाल एक युवा उदयमान खिलाड़ी है जो सामना कर रहे हैं इस वक्त बंटी का। बंटी की गेंद दबाकर खेला, बिल्कुल यॉर्कर को प्रेस कर दिया और पब्लिक ने ताली बजाकर कुणाल की तारीफ की। स्कोर 10 विदाउट लॉस, 15 टू विन। 1-4 फॉर्मेट की ये खास बात है, हैंड आई कोऑर्डिनेशन बैटर का मायने रखेगा हर वक्त। इस बार फिर से देखिए किस तरह कुणाल ने कर दिया। कंप्लीट डोमिनेशन कुणाल का देखने को मिल रहा है। कुणाल को इस तरह गेंद करते रहेंगे तो सुबह जो खेत में गाय चरने गई है वो रात को आने तक कुणाल इस तरह का शॉट खेल सकते हैं। इस तरह उनका मास्टर शॉट है, वो बिल्कुल दबाकर खेलते हैं, अपना विकेट नहीं देते हैं। बंटी को कुछ अलग करना होगा, क्या बंटी कुछ अलग कर पाएंगे? महेंद्र सिंह धोनी का स्टार टीवी का ऐड मुझे याद आता है, भुला के डर कुछ अलग कर। कुछ अलग करना होगा, विकेट अगर नहीं मिल रहा है तो विकेट गिराना होगा। इस बार भी टैप कर दिया, बिल्कुल उसी दिशा में लगातार। स्कोर आगे बढ़ता हुआ 12। ये टूर्नामेंट शुरू होते ही रन बनाने का टेंडर मानो दोनों के नाम पर खुल चुका है। हर मैच में बाबाजी के लिए अच्छी बैटिंग। इस बार फिर से प्रेस करके खेल दिया। 1 रन और 2 ओवर की समाप्ति पर स्कोर हो गया है 13, यानी कि अब 12 गेंदों में रन चाहिए। 12 चेंडू 12 धावा। 12 balls and 12 runs to win। राहुल चिंतामणि बाबाजी का एक बड़ा प्लेयर, सर्दी हो गर्मी हो बरसात हो, राहुल ने रन बनाए हैं और राहुल को 12 बॉल में 12 रन बनाने हैं। 12 बॉल में 12 रन बन जाते तो एक इनाम पक्का हो जाता है चिंतामणि बाबाजी का। ट्वेल्व बॉल्स एंड 12 रन टू विन। पहले ओवर में 6 रन बने, दूसरे ओवर में 7। 12 बॉल 12 रन, हर रन में मिलेगा फन। और अब बॉलिंग की जिम्मेदारी दी गई है निखिल। अब मैन ऑफ द मैच के सामने मैन ऑफ द मैच, ये अलग मजा है।
दोनों बैटर भी मैन ऑफ द मैच और नो बॉल, नो बॉल। नो बॉल। इस पारी में 2 नो बॉल आए हैं और चिंतामणि बाबाजी को मिलती हुई फ्री हिट। अंपायर अजीत निकम का भी दोनों बार जब नो बॉल दिया कितना जोर से चिल्लाए। जितेंद्र की एक फिल्म आई थी मेरी आवाज सुनो, बिल्कुल उस तरह बड़ा आवाज था। तो खेल को शुरू किया जा रहा है जय अम्बे ताड़देव। अब उनके लिए यह मैच धीरे धीरे अपने गिरफ्त से रिलीज हो रहा है। बहुत अच्छी वापसी जबरदस्ती के साथ कर दी है कुणाल और राहुल ने। स्कोर 15। अब 10 रन चाहिए फाइनल में पहुंचने के लिए। फ्री हिट की बॉल है। उस पर आउट नहीं हुए लेकिन 1 रन जरूर बनाया। जो फायदा उठा पाना चाहिए था वो उठा नहीं पाए, लेकिन ठीक है 1 रन जरूर मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ 16। अब 9 रन चाहिए। तीसरा ओवर चलता हुआ। देखिए बॉलर तैयार था, बैटर की नजर थोड़ी इस तरफ हुई। अब ये नहीं होना चाहिए। फील्डिंग वाली टीम भी बता रही है अच्छा खेलो, आंखों से आंखें मिलाओ। अब ये विकेट गिरा है। नाउ दिस इज व्हाट वाज एक्सपेक्टेड। बॉलर और बैटर दोनों को आंख से आंख मिलाकर क्रिकेट खेलना है। जब भी आंख न मिला पाए तो अपने आप को ये याद दिलाए कि मुझे आंखें मिलानी है। अखियां लड़ेगी जब ही तो बात बनेगी क्रिकेट में। एक रन और। स्कोर आगे बढ़ता हुआ 17। 8 धावांची गरज आहे। 8 टू विन। कुणाल ने यह शॉट इतनी बार खेला है और हर बार अच्छा खेला है। मतलब यह शॉट कुणाल मिस नहीं कर सकता। ये अब बात तय हो चुकी है। 18 रन, 7 टू विन। एक बार फिर से देखिए, मैं यही बता रहा हूं। स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पर। पंडित भीमसेन जोशी, अगर मालकाउंस राग में उनका सूर चूक जाए मैं मान नहीं सकता, और कुणाल ये शॉट खेलते समय आउट हो ये मैं मान नहीं सकता। कंप्लीट डोमिनेशन बाय कुणाल।
एक रन और मिल जाएगा, स्कोर आगे बढ़ता हुआ 20। 5 रन चाहिए अब, 6 बॉल में 5 रन। छह बॉल 5 रन इतना आसान इक्वेशन है। मतलब 6 बॉल 5 मतलब क्या विकास भाऊ, क्या कहेंगे आप? 6 बॉल 5 पाहिजे होणार। हमारे मित्र अजीत 1 टू गो के बादशाह है, लेकिन आज क्या उन्होंने नो बॉल, मतलब मानो पैर साइलेंसर पे पड़ गया हो। 6 बॉल में 5 रन मतलब पारिजात सदन से सुबह नींद से उठ के बाहर निकले, अन्ना इडली में गए, इडली वड़ा सांबार खाया, वापस आ गए। 6 बॉल 5, बिल्कुल आसान काम। और आते आते साहेब अमृत तुल्य का चाय भी पी लिया। 6 चेंडू 5 धावा, 6 बॉल 5। आखिरी ओवर। ओ मैजिक बॉल, 5 बॉल 5। पांच बॉल 5, मैच को इंटरेस्टिंग कर दिया। हरिभाऊ कासारे, हार्दिक स्वागत। फोर्थ स्ट्राइकर्स निलेश दादा भिंताडे धनकवडी, या साहेब। 5 बॉल 5 रन। देखिए अब यहां पर थोड़ा सा मुश्किल दौर आ चुका है। कुणाल ने एक बार फिर कर दिखाया। पहली बॉल डॉट बॉल थी, ऐसा लगा कि अन्ना इडली वाले के पास गए थे, वॉलेट भूल गए, लेकिन दूसरी गेंद में घर पे फोन करके वॉलेट मंगा लिया। 1 रन बना दिया कुणाल ने। अब रन चाहिए केवल 4। एक और रन। अगर किसी को ये शॉट सीखना है तो 1 घंटे का ट्यूशन भी ले सकते हैं कुणाल से। नो बॉल, तीसरा नो बॉल, इस पारी का तीसरा नो बॉल। एक नो बॉल समझा जा सकता है, दूसरा नो बॉल समझा जा सकता है, तीसरा नो बॉल नाजुक स्थिति में। नो बॉल। चिंतामणि बाबाजी को इससे फर्क नहीं पड़ता। चिंतामणि बाबाजी के प्लेयर अब फ्री हिट खेलेंगे। 2 रन चाहिए, मैच जीतने के लिए 2 रन। बराबर ना? 2 पाहिजे प्रॉपर। 2 पाहिजे। हाँ, स्कोर इक्वल झाला तर विकेट विन है। 2 रन बनाने हैं। पहली पारी में 3 विकेट गिरे थे, दूसरी पारी में 1 विकेट गिरा है। पहला, दूसरा, तीसरा 3 नो बॉल। 3 नो बॉल वाकई में बहुत बड़ा सदमा कहा जाएगा, लेकिन चिंतामणि बाबाजी खुश है। तीन बॉल 2 रन, 3 चेंडू 2 धावा, 3 balls 2 to win। तीन बॉल 2 रन। Three balls, 2 runs, free hit ball।
फ्री हिट की बॉल थी इसलिए विकेट नहीं होगा। 2 बॉल 2 रन। अब कहानी में ट्विस्ट है, 2 बॉल 2 रन। दो बॉल 2 रन चाहिए, लेकिन अगर 1 रन भी बनाते हैं और नॉट आउट रहते हैं तो कम विकेट खोने के आधार पर, लेकिन देखिए अगर मगर है, मतलब दो बॉल 2। जो कुणाल ने अब तक मैच बचाया था, क्या वो कुणाल मैच जीता पाएगा? 31,000 रुपए का सवाल। बिल्कुल इसी की मैं बात कर रहा था। नाउ दिस इज व्हाट इज क्रिकेट। एक बॉल 2 रन। एक बॉल 2 रन, लेकिन कम विकेट खोए हैं, यानी कि बरोबर है ना तुझं? विकेट कमी आहे, राईट? विकेट बघ, विकेट 1, 2, 3 विकेट आहे त्यांच्या 2च विकेट आहे। टॉस स्पिन पण आहेत आणि विकेट पण त्यांच्या कमी आहेत। एक बॉल, लक्ष द्या इथे प्लीज, जरा लक्ष द्या। एक चेंडू 2 धावा पाहिजे। एक धाव जरी काढली तरी जिंकतील, कारण त्यांनी गडी कमी गमावले आहेत। आणि जर गडी सुद्धा बरोबर झाल्या तर नाणेफेक सुद्धा तेच जिंकलेले आहेत। जर असं झालं तर मतलब कोई भी कीमत पे विकेट लेना है या तो डॉट बॉल डालना है। जय अंबे ताड़देव को। एक बॉल 2 रन। एक बॉल 2 रन। थर्ड अंपायर, थर्ड अंपायर, पब्लिक बाहर आ जाए। ओ प्रेक्षकांनी बाहेर यायचंय। आणि त्यांचे 8 प्लेयर आत आहेत। अरे भाई, आता तुमचे प्लेयर आत आले, आता तुमचे प्लेयर आत आले। अरे बाबा, त्यांचे 8 प्लेयर आत आहेत, असं काय करतो? अरे टी शर्ट कुठलं पण घालीन मी, काय बोलतोय? आता आमचे सर्व प्रेक्षक काय बोलू नको। विकेट विन त्यांच्या 2 आहेत, त्यांच्या 3 आहेत। नॉट आउट।
पुणे पुणे या संघाचे व्यवस्थापक आहेत हरी कासारे. एक क्रिकेट बॅट स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल जयंबे ताडदेव आम्ही आपले आभारी आहोत. सामनावीरचं टी शर्ट, एक क्रिकेट बॅट आणि अंबा मातेचं हे सन्मान चिन्ह. अभिनंदन जयंबे, तुम्ही सेमीफायनलपर्यंत मजल मारली आणि असंच खेळत राहा, जिंकत राहा आणि खेळत राहा. आता जिंकणाऱ्या संघाचं मॅन ऑफ द मॅच कुणाल आणि दुसरा सेमीफायनलचा टॉस जॉर्ज कल्याण आणि सत्यविनायक कामोठे. दोन्ही कॅप्टननी संपर्क करा प्लीज. जॉर्ज कल्याण आणि सत्यविनायक कामोठे संपर्क करा प्लीज टॉससाठी मैदानामध्ये